और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे। या बिबट्याला पकडण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरलाय। याचाच निषेध म्हणून बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी चक्क वनाधिकाऱ्यांना बिबट्याची प्रतिकृतीच भेट दिली। बिबट्याला पकडण्याची शूरताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे राहिलेली नाहीये। आता माणसांचा जीव गेल्यानंतरच तुम्ही बिबट्याला पकडणार का, असा संतप्त सवालही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलाय। गेल्या 2 आठवड्यांपासून अंबरनाथ तालुक्यातील 3 झाडी, आंबेशिव, काराव आणि वांगणी परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। बिबट्यानं आतापर्यंत भटके कुत्रे, बकऱ्या आणि पाळीव जनावरांची शिकार केली आहे। मात्र बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आलेलं नाहीये। वनविभागाच्या नाकर्तेपणाविरोधात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत चक्क बिबट्याची प्रतिकृती आणि पिंजरा आणत वनविभागाच्या कारभाराचे वाभाडे काढलेत। येत्या काही दिवसात वनविभाग बिबट्याला जेरबंद करू शकला नाही तर अधिकाऱ्यांना उंदीर पकडण्याचे पिंजरे भेट देऊ असा इशाराही देशमुख यांनी दिलाय। आता बिबट्या मांजरी, बकऱ्या, काही वासरू घेऊन जातोय, त्यांना मारतोय, खातोय। उद्या बिबट्याच्या त्या जिभेला माणसाचं रक्त नाही लागलं पाहिजे आणि उद्या काही असं बरं वाईट झालं तर वन्य हे जे अधिकारी आहेत त्याला हे जबाबदार असतील। आणि बिबट्या असा काही प्राणी नाही आहे की तो म्हणेल की माझं नाव बिबट्या आहे, साहेब मी तुमच्या घरी येऊ काय, मला काही कोंबड्या खायला देताय काय, असा बिबट्या काही कुठला वन्य प्राणी नाही आहे। मग यांना मी तेच सांगितलंय की तुम्ही बिबट्याचा पकडू शकत नाही। माझं आज यांना उंदीर पकडायचे ते पिंजरे असतात ना, ते यांना भेट द्यायची इच्छा होती माझी, पण जाऊ द्या, त्यांची इज्जत मी आज राखली। त्यांना बिबट्याचं प्रतिकृती मी भेट दिलेली आहे, पिंजरा भेट दिलेला आहे की तुम्ही आता खरा बिबट्या पकडू शकत नाहीये, कारण तुमच्यामध्ये तो शूरताच राहिली नाहीये। तुम्हाला आता बिबट्या, आज मी खोटा बिबट्या भेट दिलाय, उद्या 8-10 दिवसात त्यातून काही निष्पन्न नाही झालं तर मी उंदीर पकडण्याचे पिंजरे आणि या अधिकारी लोकांना भेट देणार आहे। तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बदलापूरच्या सहाय्यक वनसंरक्षण भाग्यश्री पोले यांनी दिली आहे। हे सध्या जे काही आपल्या कंप्लेंट किंवा आपल्या वारंवार प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयाला इथलची परिस्थिती वारंवार आमचे क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी आहेत ते पोहोचवत आहेत। पेट्रोलिंग चालू आहे, अवेअरनेस प्रोग्राम चालू आहेत, पिंजरा बसवण्याची कार्यवाहीसाठी आपण प्रोसीड केलेला आहे। आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत, जसं की आपल्याला कायद्याची काही चौकट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे, बिबट हा शेड्यूल 1 मध्ये येतो, म्हणून आम्ही आमच्या स्तरावर इथे कार्यवाही नाही करू शकत। आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून याची परवानगी घ्यावी लागते। त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर आमचे बेस्ट प्रयत्न करतोय आणि आज इव्हन ह्याच प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी मी आली आहे। आपण साईटवर जाऊयात, परिस्थिती बघूयात, तिथे ऍडिशनल आणखीन काय करता येते याचाही अंदाज घेऊयात, लोकांची प्रतिक्रिया काय आहे, त्यामुळे त्यांना आपल्याकडनं काय आणखी अपेक्षित आहे तेही घेऊया आणि ते सगळं आपण वरिष्ठ कार्यालयामार्फत पोहोचूया। स्टाफ जो आहे, ऍडिशनल स्टाफ आपल्याकडे भरपूर आहे, परिस्थितीनुसार आपण स्टाफ वाढवू शकतो। SRPF ची टीमही आहे आपल्याकडे, पेट्रोलिंग होतीये, रोज संध्याकाळी स्टाफ तिथे आहे आपला। काही इमर्जन्सी होणार नाही, काही अनपेक्षित घटना घडणार नाही यासाठी आमचा स्टाफ प्रयत्न करतोय आणि त्यासाठी त्यांना वारंवार मार्गदर्शनही प्राप्त होते। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।